ते म्हणतात की आम्ही विद्यार्थ्यांसाठी आता रस्त्यावर उतरलो. मी फक्त आठवण करून देतो, या राज्यातला सगळ्यात मोठा टीईटी घोटाळा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाला आणि IAS अधिकाऱ्यापासून सगळे त्याच्यामध्ये सामील होते. इतका मोठा घोटाळा राज्याच्या इतिहासात झाला नाही. एवढंच नाही तर त्यांच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांवर थेट आरोप लागले. त्या ठिकाणी केवळ पेपर लीकच झाला नाही तर जे नापास होते त्यांना पास करण्याचा पराक्रम देखील त्यांच्याच काळामध्ये झाला. आम्ही तर TETच्या परीक्षेमध्ये घोटाळा होतो लक्षात आल्याबरोबर परीक्षा व्हायच्या आधी घोटाळेबाजांना पकडलं आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई देखील केली. त्यामुळे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पायाचं वाकून हे बंद करा. सर, दुसरीकडे पोलिसांवर मुंबईच्या वेगवेगळे आरोप केले गेलेले आहेत. काँग्रेस असेल, ठाकरे असतील, यांचं असं म्हणणं आहे की पोलीस ड्रग्सच्या धमक्या देत आहेत, पोरांना मारहाण करतायत. तुम्ही याची चौकशी केली आहे, काय आहे? असा एक व्हिडिओ समोर आलेला आहे, त्याची चौकशी चालली आहे. पण चौकशी सुरू असताना त्या पोलिसावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याला त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमधून काढण्यात आलेलं आहे आणि चौकशी चाललेली आहे. अनेक ठिकाणी पोलिसांवर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मारहाणीचे व्हिडिओ समोर येत आहेत. याच्यामध्ये राज्यात सुद्धा अशा दुर्दैवाने काही लोक या आंदोलनामध्ये ज्या प्रकारे दगडफेक करत होते, पोलिसांवर हल्ला करत होते, मला असं वाटतं की ते कुठल्याही पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या मागणीकरता आलेले नव्हते. तर या आंदोलनाचा फायदा घेऊन आपल्याला अराजकता कशी तयार करता येईल या मानसिकतेचे लोक तिथे होते. अशा पद्धतीची काही मंडळी त्या ठिकाणी वागत होती. मला असं वाटतं की जे आंदोलन करतायत त्यांनीही अशा प्रवृत्तीकडे लक्ष दिलं पाहिजे. सर, ठाकरे ब्रदर्स छात्रों के पीछे खड़े हो रहे कह रहे हैं कि इस आंदोलन को हम बड़ी ताकत से आगे बढ़ाएंगे. देखिए, वो केवल अपनी पार्टी का अस्तित्व ढूंढ रहे हैं. उनकी पार्टी की जमीन छूट गई है. उनको लगता है इस आंदोलन के माध्यम से उस जमीन को वो वापस तलाशेंगे. मैं याद दिलाना चाहता हूँ, महाराष्ट्र का सबसे बड़ा TET का घोटाला उद्धव ठाकरे जी जब मुख्यमंत्री थे तब हुआ. उसमें कई लोग लिप्त पाए गए, उनके मंत्री भी लिप्त पाए गए. इतना ही नहीं तो उनके काल में हमने ये भी देखा कि पीछे से रिजल्ट में मार्क्स बढ़ाकर रिजल्ट चेंज करके और लोगों को पास किया गया. अब किस मुंह से वे यहाँ पर इस बात के लिए बात कर रहे हैं? ये केवल राजनीतिक जुमला है. मुंबई की बात करें तो कुछ वीडियो मुंबई पुलिस के वायरल किए जा रहे हैं और ये कहा जा रहा है कि पुलिस दूसरे मामलों में विद्यार्थियों के फंसाने की बात कर रही ताकि वो प्रोटेस्ट करने सड़कों पे न उतरें. एक वीडियो सामने आया है जो बिल्कुल गलत है. हम उसकी निंदा करते हैं. तुरंत उसके ऊपर कार्रवाई की गई है और पूरे मामले की सत्यता की जांच चल रही है. राजनेताओं के बाद अब कुछ सेलिब्रिटी सड़कों पे उतर रहे हैं छात्रों के कंधे पर पैर रखकर, जिससे हंगामा और बढ़ रहा है. देखिए, मैं इतना ही कहना चाहता हूँ, हो सकता है कि कुछ सेलिब्रिटीज़ बहुत अच्छे मन से उतर रहे हो, पर कई सेलिब्रिटीज़ ऐसा भी ध्यान में आ रहा है कि रील बनाने के लिए या फिर एक प्रकार से ये आंदोलन चल रहा है तो इसके कंधे पर चलकर हम कैसी पॉपुलैरिटी ले पाए, इसका भी प्रयास करें. सब प्रकार की प्रवृत्ति होती है, कोई खराब होता है, कोई ठीक होता है. मोदी आणि पवारांच्या भेटीला राज ठाकरे जंतर मंतर म्हणतात, काय करायचं? जेव्हापासनं राज ठाकरे आणि पवार साहेबांमध्ये अंतर वाढलं तेव्हापासनं त्यांना सगळं जंतर मंतर दिसतं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. CJPचं आंदोलन असेल, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी असेल, मुंबईमध्ये आंदोलनादरम्यान झालेला प्रकार असेल, या सगळ्यांवरती त्यांनी प्रकाश टाकलाय.